हे बघा मी इथं आहे ना पूर्ण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्या ईश्वरचरणी प्रार्थना. किचन ओटा एकदम मस्तपैकी क्लीन करून घेतलेला आहे. आता माठ पण भरून घेते. रोजच मी मस्तपैकी सकाळमध्ये माठ धुवून घेते आणि रोज भरून घेते, म्हणजे दिवसभरामध्ये एकदम गार पाणी होऊन जातं, थंडगार पाणी होऊन जातं मस्तपैकी. तर बघा आता मी इथं करणार आहे मस्तपैकी आहे ना, असं जाड डब्बू मिरच्या घेतलेल्या आहे मी. आणि मला ते आता पाण्यामध्ये उकळून कशा बनवायच्या बिना तेलाच्या, म्हणजे 1-2 थेंब लागतं फक्त पहिल्यांदा टाकायला. पण पाण्यामध्ये उकळून कशा बनवायच्या त्या मिरच्या मी तुम्हाला दाखवणार आहे ते आज. बघा आधी तर मस्त अद्रक लसणाची पेस्ट टाकली, नंतर पीठ टाकलं, थोडी हळद टाकली, धना पावडर टाकलं. आता थोडीशी चटणी टाकून घ्यायची आपल्याला. इथं जिरं पण टाकलेलं आहे, थोडं हिंग टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे. तर आता याला आहे ना मस्तपैकी असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आधी तर. आणि मी तर मिरच्या पण कापून ठेवलेल्या आहे बघा. थोड्याच मिरच्या घेतलेल्या आहे मी, 7 मिरच्या. त्याच्यातून पण एक खराब होती तर अर्धी कापून फेकून दिली त्याला. आता इथं आहे ना मी मस्तपैकी धने, बडीशोप आणि एक हिरवी मिरची असं कुटून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि ते इथं टाकून दिलेलं आहे बघा मस्तपैकी असं. आणि आता भिजून घ्यायचं आहे याला अशा प्रकारे ना. आणि जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, पण थोडंसं असं पातळसरच भिजायचं आहे, म्हणजे ना मिरची खायच्या टायमाला घशामध्ये अटकत नाही आणि खूप छान चवीला मस्त लागते. तर हे बघा असं थोडंसं अलसर पीठ मी इथं भिजून घेतलेलं आहे मस्तपैकी छानपैकी. या मिरच्यांना आहे ना जास्त तेल लागत नाही. आणि कसं असतं ना, तेलाचं पण हानिकारक असतं, जास्त करून तेल पण खायला नको. त्यासाठी कमी तेलामध्ये या मिरच्या कशा बनतात ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. तर आता पीठ तर आपलं छान मस्त असं भिजून गेलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ आहे ना मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. आणि चला आता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि कितीही तोंड खराब झालेलं असतं ना, या मिरच्या खाल्ल्याने ना आपली तोंडाची चव पलटून जाते. तर त्यासाठीच मला पण आता 2-4 दिवसापासूनचं बरं नव्हतं, तर चला म्हटलं अशा मिरच्या बनवून घेते, तोंडाची चव पलटून जाईल. त्यासाठी तुम्ही या मिरच्या ना खिचडीसोबत खावा किंवा शिळी चपातीसोबत तर खूपच छान लागतात आणि भाकरसोबत पण मस्त लागतात. पण खिचडीसोबत तोंडी लावायला खूप छान, खूप बेस्ट लागतात. तर आता आपल्याला आहे ना मिरच्या भरून घ्यायच्या आहे बघा. या मिरच्या मी इथं ठेवते. आणि पीठ पण आपलं मी मस्तपैकी आहे ना 15 मिनटासाठी इथं मोरायला ठेवलेलं होतं. तर आता पीठ पण आपलं छान असं मस्त मोरून झालेलं आहे. आता आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्या आहे. गॅस पेटवून मी इथं तवा तापायला ठेवून दिलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे. तर आता बघा आहे ना असं भरून घ्यायचं आहे. थोडंसं अलसर पीठ राहतं ना, तर पटकन शिजतात पण, आणि मधलं पीठ मस्तपैकी मऊसर शिजून होऊन जातं त्यासाठी. तर आता मी या मिरच्यांवरच या मिरच्या ठेवून देते. हे बघ असं मध्ये पण पीठ भरून घ्यायचं आहे आणि वरून पण असं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि मिरच्या कापून आहे ना मधल्या बिया पण मी काढून घेतलेल्या आहे, म्हणजे त्या टच लागत नाही, त्यासाठी बिया सर्व काही काढून घेतलेलं आहे मी. आणि ही बघा ही मिरची ना थोडीशी खराब होती, तर अर्धी कापून फेकून दिली मी. आता ही पण अशी भरून घेतली मी. आता तवा तापायला ठेवलेला होता मी, इथं या आपल्या मिरच्या ठेवून घ्यायच्या आहे. आता हे बघा आता तेल बघा नुसतं थोडंसं टाकलेलं आहे मी, तवापुरतं तेल टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं जसं आपण भजी तळतो ना तसं तेल नाही टाकलेलं आहे, इथं एकच पडी तेल टाकलेलं आहे. आता मिरच्या आपल्याला सर्व काही इथं अशा ठेवून घ्यायच्या आहे. आणि आता आपल्याला आहे ना इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडं पीठ उरलेलं होतं ते आजूबाजूने वरून मिरचींना मी लावून देणार आहे.
हे बघा अशा प्रकारे, म्हणजे आपलं पीठ पण वाया जात नाही आणि मिरच्यांना मस्त लागून जातं ते. आणि या मिरच्या ना अशा मस्तपैकी कुरकुरीत करायच्या आहे, म्हणजे खूप टेस्ट भारी लागते. आता पीठ अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला आहे ना वरून मस्तपैकी पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा मी इथं आहे ना पूर्ण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. बघूया आपलं झाकण उघडून. बघा मिरच्या एक भाग मस्तपैकी झालेला आहे. आता आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ छोटा आहे पण खूप छान आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि तोंडी लावण्यासाठी तर मिरच्या खूपच छान लागतात या, आणि अजिबात पण तिखट लागत नाही. आता आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे. मी इकडच्या साईडला ठेवून दिलेला कमी करून. आता परत आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे. थोडंसं मी इथं तेल टाकून घेणार आहे. तर चला, थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे मी, म्हणजे खालचा भाग पण शिजायला पाहिजे त्यासाठी. आता मी इथं झाकण ठेवते. चला तर एकदा परत आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, परत उलट सुलट करून घेऊया, म्हणजे छान अशा कुरकुरीत आपल्या मिरच्या शिजून जातात. त्यासाठी असं आहे ना 2-3 वेळा आपल्याला पलटवत राहायचं आहे. आणि कोणतीही गोष्ट असं मेहनत केल्याशिवाय ती त्याचं फळ चांगलं भेटत नाही. म्हणून तसं जास्त स्वयंपाकावर पण चांगलं लक्ष दिलं ना, चांगलं केलं ना, अगदी चविष्ट स्वयंपाक आपला बनत असतो. परत झाकून दिलं होतं, परत उघडून बघा. हे बघा आपल्या मिरच्या पूर्णपणे रेडी झालेल्या आहे. परत पलटून दिलेला आहे मी. दोघं भाग असे कुरकुरीत झालेले आहे आणि मस्त चटकून पण गेलेला आहे. खूप छान, खूपच एकच नंबर मिरच्या आपल्याला झालेल्या आहे इथं. तर कसा वाटला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.